सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस नंतर निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर. निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक नकारात्मक वाक्य असं आपण त्याला म्हणू. शी गोज टू स्कूल. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. हे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. या अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवूया. निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? शी डज नॉट गो टू स्कूल. शी डज नॉट गो टू स्कूल. अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असते. आता आपल्याला या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. शी गोज टू स्कूल. डज शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते का? डज शी गो टू स्कूल. डज शी गो टू स्कूल. डज शी गो टू स्कूल. ती शाळेत जाते का? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स नंतर आता आपण WH क्वेश्चन्स तयार करूया. तर आता इथे 2-3 प्रकारचे WH क्वेश्चन्स तयार होतात. शी गोज टू स्कूल. आता आपण म्हणू शकतो व्हेअर डज शी गो. ती कोठे जाते? किंवा हु डज गो टू स्कूल. शाळेत कोण जाते? किंवा व्हाय डज शी गो टू स्कूल. अशा पद्धतीने WH क्वेश्चनचे 3-4 प्रकारच्या आपण प्रश्न तयार करू शकतो. मग इथे आपण एकच प्रश्न तयार करून पाहूया. शी गोज टू स्कूल. मग आता आपण इथे लिहू व्हेअर डज शी गो. व्हेअर डज शी गो. ती कोठे जाते? अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH क्वेश्चन्स. अशा प्रकारचे 4 टाइप्स आपण शिकलो. शी गोज टू स्कूल या सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल? आता आपण प्रत्येक सेंटेन्स मराठीमध्ये बोलून पाहू अगोदर. ती शाळेत जाते. ती शाळेत जात नाही. ती शाळेत जाते का? ती कोठे जाते? ती शाळेत जात नाही का? प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये निगेटिव्ह वर्ड आपण यूज केला. डझंट शी गो टू स्कूल. डझंट शी गो टू स्कूल. डझंट शी गो टू स्कूल. ती शाळेत जात नाही का? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद जेव्हा लिहिलं तेव्हा ते सहाय्यकारी क्रियापद हे पॉझिटिव्ह होतं. आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना जेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद लिहितो त्यामध्ये आपण नॉट निगेटिव्ह वर्ड आपण तिथे लिहिला. डझंट, डज नॉट किंवा डझंट अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करूयात. आपण निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला तयार करूयात. डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट. नॉट प्लस यस म्हणजे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट. डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट हा निगेटिव्ह वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण सेंटेन्सेस तयार करून पाहूयात. आता मी येथे एक सेंटेन्स लिहिलं. तो गाणे गात नाही का? आता आपल्याला हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. तर तो म्हणजे ही थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आपण यूज करतो तेव्हा आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागते. मग कसं लिहायचं? डज प्लस नॉट. नॉट आपण नॉटही लिहू शकतो किंवा आपण याला अपॉस्ट्रोफी लिहू शकतो. डझंट, डझंट. त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? ही. डझंट ही. त्यानंतर प्लस V1. V1 काय आहे? सिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे? अ सॉन्ग. अ सॉन्ग. Doesn't he sing a song?
क्वेश्चन मार्क. डझंट ही सिंग अ सॉन्ग. ही जो तुम्हाला निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला लिहून दिला त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन मार्क सुद्धा ऍड करा. डू किंवा डज प्लस नॉट प्लस एस प्लस V1 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे काय होईल तर जेव्हा तुम्ही इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार कराल तेव्हा तुमच्या लक्षात राहील की आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. आता आपण सेकंड सेंटेन्स लिहूया. अभिनेते गरिबांना मदत करीत नाहीत का. अभिनेते गरिबांना मदत करीत नाहीत का. तर अभिनेते अभिनेते म्हणजे काय ऍक्टर्स. ऍक्टर्स ऍक्टर एक आणि ऍक्टर्स अनेक. जेव्हा आपण ऍक्टर्स हा वर्ड यूज करतो तर ऍक्टर्स हा वर्ड प्लुरल नाउन आहे आणि प्लुरल नाउन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. डू डोंट डोंट प्लस त्यानंतर ऍक्टर्स त्यानंतर V1 काय मदत करणे म्हणजे हेल्प. त्यानंतर ऑब्जेक्ट काय दिलेला आहे गरिबांना. डोंट ऍक्टर्स हेल्प द पुअर. डोंट ऍक्टर्स हेल्प द पुअर. तुझा भाऊ पैसे कमावित नाही का. तुझा भाऊ पैसे कमावित नाही का. तुझा भाऊ म्हणजे योर ब्रदर. तुझा भाऊ म्हणजे योर ब्रदर. सिंग्युलर नाउन आणि जेव्हा सिंग्युलर नाउन वापरायचं असते तेव्हा आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागते. डज प्लस नॉट डझंट. त्याच्यानंतर डझंट लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहावं लागेल सब्जेक्ट काय आहे तुझा भाऊ म्हणजे योर ब्रदर. त्याच्यानंतर V1 म्हणजेच मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे काय कमावित म्हणजे कमावणे म्हणजेच अर्न. डझंट युअर ब्रदर अर्न मनी. डझंट युअर ब्रदर अर्न मनी. तुझा भाऊ पैसे कमावित नाही का. मीना मदत करीत नाही का. डझंट मीना हेल्प. डझंट मीना हेल्प. तू तुझ्या भविष्याविषयी ठरवित नाही का. तू तुझ्या भविष्याविषयी ठरवित नाही का. मग आता इथे करता काय आहे तर तू. तू म्हणजे यू आणि मग इथे लिहावं लागेल डोंट. डोंट यू ठरवित म्हणजे ठरविणे डिसाइड. डोंट यू डिसाइड. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे अबाउट युअर फ्युचर. डोंट यू डिसाइड अबाउट युअर फ्युचर. डोंट यू डिसाइड अबाउट युअर फ्युचर. तू तुझ्या भविष्याविषयी ठरवित नाहीस का. अशा पद्धतीने आपल्याला निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि या सर्व सेंटेन्सेसचा किंवा याच्या व्यतिरिक्त आणखीही काही सेंटेन्सेसचा आपल्याला वापर करायचा आहे. या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे. सेंटेन्सेस बनवून पाहात चुकलं तरी चालेल पण एकदा का तुम्ही सेंटेन्सेस बनवणं चालू केलेत तर तुम्हाला आत्मविश्वास येईल की आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. तर इंग्लिश स्पीकिंग मध्ये तुम्हाला त्याची खूप मदत होईल. तू तुझ्या लहान भावाला अभ्यासाविषयी सुचवित नाहीस का. आता हे वाक्य खूप मोठं आहे तर या वाक्याला घाबरायचं नाही. आपण या वाक्याची फोड करूया आणि नंतर हे वाक्य इंग्लिश मध्ये लिहूया. तू करता काय आहे तू. मग आता इथे लिहायचा. त्यानंतर याच्यामध्ये V1 कोणता आहे तर सुचविणे. सुचवित म्हणजेच सुचविणे म्हणजेच काय सजेस्ट. सजेस्ट. आता जेव्हा आपण YOU यू हा शब्द यूज करतो तेव्हा आपल्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागते. डू. डू नंतर निगेटिव्ह वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस V1 आणि त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला ऑब्जेक्ट. युअर
younger brother. Don't you suggest to your younger brother about study. Don't you suggest to your younger brother about study. तू तुझ्या लहान भावाला अभ्यासाविषयी सुचवत नाहीस का? तिची आई तिला पाठिंबा देत नाही का? तिची आई तिला पाठिंबा देत नाही का? तिची आई म्हणजे हर मदर, सिंग्युलर प्रोनाउन, आणि सिंग्युलर प्रोनाउन असेल तर सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरावं लागेल? डज. डज प्लस नॉट, डझंट. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर काय येईल? तिची आई, हर मदर. डझंट हर मदर. त्यानंतर V1, डझंट हर मदर सपोर्ट हर. डझंट हर मदर सपोर्ट हर. तिची आई तिला पाठिंबा देत नाही का? तो जेवण करत नाही का? तो जेवण करत नाही का? डझंट. डझंट ही टेक अ मील. डझंट ही टेक अ मील. डझंट ही टेक अ मील. मित्र आणि मैत्रिणींनो, हे जे मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सेंटेन्सेस शिकवत आहेत, हे स्टेप बाय स्टेप सेंटेन्सेस शिका आणि या सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय ही सेंटेन्सेस तुम्हाला समजणार नाहीत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा ही सेंटेन्सेस तुम्हाला इझी वाटतील, पण जेव्हा तुम्ही ही सेंटेन्सेस वापरून पाहाल किंवा ही सेंटेन्सेस बोलून पाहाल तेव्हा तुमचा गोंधळ होईल. डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, नॉट कधी वापरायचा, मग सब्जेक्ट डज या सहाय्यकारी क्रियापदाच्या आधी घ्यायचा की नंतर घ्यायचा, अशा पद्धतीने गोंधळ होईल. तर सविस्तरपणे आणि शांत डोक्याने ही सेंटेन्सेस तयार करून पहा. कारण इंग्लिश स्पीकिंग मध्ये टेन्सेस खूप महत्वाचे आहेत. इंग्लिश मधील प्रत्येक टॉपिक हा सखोल शिकूयात आणि त्या प्रत्येक टॉपिकचा इंग्लिश बोलण्यामध्ये वापर करूयात.